रोहित पवार आपला षटकार मारला होता, आपण बक्षीस घेऊन जायचंय. या ठिकाणी आपण बघतोय आणि कॅच साठी सुद्धा बक्षीस होतं, ते सुद्धा आपण घेऊन जायचंय. वरच्या बॅनरला जर षटकार मारताना चेंडू लागला वरती वरच्या बॅनरला, तरी सुद्धा 500 रुपये असतील मंदार पाटील यांच्याकडून. तर पहिला विकेट या ठिकाणी गेलाय आणि बाद झालाय फलंदाज किरण याची. या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट. चेंडू खेळायला गेला, हवेमध्ये राहिला, झेल पकडला गेला. इथे मात्र किरण बॅक टू द पॅव्हलियन झालाय. चला स्पीडअप करा जरा विनंती, आणि बक्षीस घेऊन जा. ज्याच्यासाठी मगाशी जो एक कॅच घेतला बघा होता, त्याच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. कॅच रोहित पवार कॅच तुम्ही बक्षीस घेऊन जायचं आहे. धन्यवाद. तर चला मॅच कडे आपण वळूया. इथे मात्र या ठिकाणी यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला. हवेमध्ये चेंडू आहे आणि झेल मात्र सुटला गेलाय. जीवदान मिळाले फलंदाजाला. एक धाव काढली आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. नवीन बॅट्समन जो आलाय, नाव सांगा कृपया. मयूर पाटील या ठिकाणी आलेला बघितला आणि मयूर पाटीलचा हा फटका हवेमध्ये होता, झेल घ्यायला पाहिजे होता, पण मात्र पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक थोडासा बॅकला गेला, पण मात्र झेल झाला नाही आणि 2 धावा मात्र मयूर पाटीलने या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेनं धावसंख्येमध्ये या ठिकाणी भर पडणार आहे. धावसंख्या 1 बाद 3. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला सरळ येतोय, बॅनरवरती लागणार का बघायचं आहे. लागला का बॅनरवरती? नाही. चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. षटकार, दणदणीत खणखणीत षटकार. आधीच मोठा फटका होता, पण मात्र त्या ठिकाणी त्या फटक्यामध्ये तेवढी जान नव्हती. त्यानंतर मात्र या ठिकाणी झेल सुद्धा होणार होता, पण झेल सुटला गेला आणि जीवदान मिळालं. आणि ज्या बॅट्समनने षटकार मारलाय त्याचा आधीचा कॅच सुटला होता. कॅच सुटल्यानंतर तो या ठिकाणी हवी होताना पाहायला मिळतोय. मोठा फटका. मयूर पाटील यावेळेला आपण बघतोय समोर खेळत असताना इथे गोलंदाज मात्र हबी झाला. गोलंदाजानं आपली दिशा बदलली नाही. चेंडूचे टप्पा बदलला गेला, चेंडू टाकला गेला, त्यावेळेस चेंडून उचली घेतली गेली आणि चेंडू जातो इष्टरक्षकडे. कोणतीच धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. एक षटकारानंतर चेंडू गेला डॉट. आता मात्र या ठिकाणी चेंडू ढकलला जातोय, स्वतः फलंदाजामध्ये ढकलतो आणि काय होणार? यस, इथे मात्र या ठिकाणी अतिघाई संकटात नेई ज्यांनी षटकार मारला होता त्याला मात्र धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश संपादन झालंय. आणि इथे मात्र काय गोलंदाजाची कमाल बघा. अडवला गेला चेंडू फॉलोथ्रोच्या बाजूला आणि डायरेक्टली थ्रो केला गेला. चेंडू हातामध्ये ठेवला नाही आणि यष्टिरक्षकाने कमाल केली. त्याला मात्र या ठिकाणी क्रीजवरती पोचता त्याला सरळ तंबूचा रस्ता दाखवला गेलाय आणि ही महत्वपूर्ण विकेट असेल. अर्थात मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. आउट, नो डाऊट. दिस इज अ परफेक्ट आउट. डीजे यांच्याकडून या स्पर्धेला सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय शिवाजी पाटील साहेबांकडून या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सुद्धा त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. उद्या ते येतील, आज बाहेर आहेत कामानिमित्त, पण त्यांच्याकडून सर्व खेळाडूंना, सर्व संघांना आणि कॅप्टनना तसेच या ठिकाणी या स्पर्धेला या ठिकाणी त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर वर्सई प्रीमियर लीग ज्या वेळेला पहिली खरं तर गागोद्यापासून सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे. त्यानंतर वर्सईच्या मंडळाने त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. मग त्याच्यामध्ये आमच्या सुभाषभाई, योगेशभाई यांनी या ठिकाणी आयोजन केलं आणि त्याच्यानंतर मात्र जावळीच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं हे आयोजन आज खरोखरच चांगल्या रीतीचं हे आयोजन आपण बघतोय. 100 पैकी 100 मार्क द्यावे लागतील, काहीच कमी नाहीये या स्पर्धेमध्ये.
इथे मात्र या ठिकाणी चेंडू टाकला गेला आणि चेंडूला पोहोचवला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. हा लापटेट हिट, हम भी किसी से कम नहीं है. नितेश ने या ठिकाणी दाखवलाय बल्ले का मुंह खोला और सीधी गेंद पहुंचा थी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन जरूर मिलेंगे यहां पर. छक्का. नितेशचा हा फटका आपण बघितला की हम भी किसी से कम नहीं है. ज्यावेळेला मयूर पाटील आपण बघत होतो खेळत होता मैदानावरती, त्याच्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा इथे आपल्याला घ्यावा लागणार आहे हे कळलंय. त्या अर्थात नितेश यावेळेला आणखीन एक चांगला सुपर माइंड ब्लोईंग, पण चेंडू मात्र या ठिकाणी आडला गेलाय. काय झालंय, ओ माय गॉड. 2 आहेत का? येस, चेंडू आडला असेल 2 सांगा. बरोबर आहे, 2 आहेत नक्कीच. इकडे बाउंड्री लाईन इकडे मी बघितलाय. 2 धाबा डिक्लेअर. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2-17 या अंकावरती. 2-17. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज सूरज कदम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज 17 धावा धावफलकावरती. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, त्यांचं देखील मनापासून आभार. बघा, आडवी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट वरती चेंडू घेता आला नाही. इथे फसवलं गेलंय. सूरज यांनी फसवलं बॅट्समनला आणि चेंडू गेलाय निर्धाव डॉट बॉल. स्वप्नील पाटील यांचं देखील स्टेजवरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून सहर्ष स्वागत. आमचा मित्र आहे, सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र हा वाईड बॉल आता बाहेर गेला. मगाचा आतमध्ये होता. पंच अगदी आमचे बरोबर आहेत, चौफेर नजर त्यांची आहे. पंच ज्या वेळेला खराब असेल चेंडू तर खराबच सांगणार. त्यांना कोणताही संघ प्रिय नाही, दोन्ही संघ सारखे आहेत. त्यामुळे हा वाईड बॉल आहे, हा बाहेर गेलेला चेंडू. आता मात्र कट केलाय, चेंडूला ढकलतोय गली शॉट. गली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी उचल होते, फेकी होते. 1 धाव सिंगल प्राप्त झाली. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या अंकावरती. 2-19, 1-1, 2-9, 2-19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अनेक सामाजिक कार्यकर्ते मंडळी या पंचक्रोशीतील चांगली मंडळी आहेत. अनेक या पंचक्रोशीने समाजाला वाहून घेणारी मंडळी दिलेली आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये ढकललाय, खराब फटका, पण नो मॅनलँड मध्ये चेंडू ढकलला गेला. 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. यस, होणारच, का नाही होणार. जर आपल्याकडे चांगले प्रयत्न असतील तर तुम्ही यशस्वी व्हाल मित्रांनो. एखादा मुलगा 9वी मध्ये नापास झाला तर नाराज नाही व्हायचं, तरी पुन्हा एकदा परीक्षेला बसायचं, पुन्हा एकदा प्रयत्न करायचे, नक्की पास होशील. तर काही मुलं 9वी 10वी नापास झाल्यानंतर शाळा सोडून देतात, पण तसं नाही करायचं. अलीकडच्या याच्यामध्ये बघितलं तर नाराज व्हायचं काहीच कारण नाही. खेळामध्ये सुद्धा अपयश मिळालं तर नाराज नाही व्हायचं, खेळत राहायचंय. यश मिळेल, यशाची पायरी सोपी होत जाते. यावेळेला क्षेत्ररक्षण फंबल झाले, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. अर्थातच या ठिकाणी या ग्राउंड वरती गरंगळत चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. आउटफील्ड फास्ट आहे, 4 धावा प्राप्त होतील. डीजे मास्टरला संधी. डीजे मास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे सुद्धा कमी शिकलेले आहेत, पण त्यांनी आपलं नाव भारताच्या पटलावरती नाही तर देशसंपूर्ण या देशामध्ये आपलं नाव या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. 7 समुद्रा पल्ल्यात नेलेलं आहे. भारतरत्न ते झालेले आहेत, कमी शिकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की चहा विकणारे, खरं तर पेट्रोल पंपावरती काम केलं, नंतर चहाचं काम केलं. ते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला ज्ञात आहेत. त्याच्यानंतर सांगावं लागेल की अशी मंडळी जी या ठिकाणी कमी शिकलेली आहे त्यांनी आपलं चांगलं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे. अजून मी तुम्हाला या ठिकाणी जनार्दन जाधव यांना विनंती आहे, आपण मारुती जाधव आपण स्टेजवरती या ठिकाणी यायचं आहे. आणि नामदेव कदम. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही बघितलात तर ज्या वेळेला अर्थात कोयना विभागातून त्या ठिकाणी कोयना धरणाच्या इथून ज्या वेळेला ते मुंबईला गेले किंवा ठाण्याला गेल्यानंतर त्यांनी रिक्षा चालवली आणि त्याच्यानंतर ते बघितलं की त्यांना
ठाण्यावरती पद मिळाला ज्यावेळेला शाखेचं, त्यावेळेला नंतर मात्र या ठिकाणी त्यांनी जी उभारी घेतली, चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालं. ते मुख्यमंत्री झाले, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला, चहा विकणारा पंतप्रधान झाला आणि कमी शिकलेला माणूस भारतरत्न सुद्धा या ठिकाणी झाला. तर आपल्यामध्ये काय तर नाराज व्हायचं कारण नाही, एवढंच मला सांगायचं आहे. षटकातला चेंडू इथे मात्र या ठिकाणी हा चेंडू जातोय पुन्हा एकदा इष्टरक्षकाच्या जाळ्यात आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक अंकित हाताळताना पाहायला मिळतोय. अंकितला पहिल्या षटकामध्ये माफक 9 धावा दिल्या होत्या आणि सूरज कदमनं मात्र 16 धावा दिल्यात. त्याच्यामुळे अंकितला हे पुन्हा एकदा षटक देण्यात आलं. वैयक्तिक दुसरं आहे, संघाचं तिसरं षटक. पहिला चेंडू डॉट गेलाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त वॉटर शॉट, जबरदस्त फटका, डिल्स कर्लेकच्या डोक्यावरून उडवलेला हा अतिशय अप्रतिम दर्जेदार आणि प्रेक्षकांची मन जिंकणारा आलाय. दणदणीत खणखणीत षटकार, छक्का दे धक्का, डीजे वाले को मौका. बॅट मधून निघालेला हा षटकार आपण बघतोय आणि धावा झालेल्या आहेत किती 31. आताचा चेंडू स्पीडला होता, बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू दिसलाही नसेल कदाचित, मला असं वाटतं नितेशाला. एवढ्या स्पीडला आणि अतिशय गतिशील असा चेंडू या ठिकाणी आपण बघितलेला आहे. सुरेख चेंडू अंकित याचा, यावेळेला मात्र फसवलं गेलं. चेंडू गेला डॉट, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा रनअप घेतलाय बालगंगा रिव्हर एंड कडून. पुन्हा एकदा फसवतोय की काय, पण नाही, ते पंच मात्र आमच्या बाजूला अगदी शाहरुख खान सारखी ऍक्शन करताय, सांगता चेंडू खराब आहे. वाईड बॉल आहे, एक धाव प्राप्त होईल. वाईडच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होते ती 2 बाद 32. 2 बाद 32 धावा धाव फलकावरती आहे. 32. आता थोडासा डान्सिंग मुवमेंट करण्याचा प्रयत्न झाला नितेश कडून आणि ती त्यावरती मात्र या ठिकाणी हा फटका खेळून काढला आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. माय गॉड, काय काय पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये, पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट केला गेलाय, चेंडू स्टंप वरती जाऊन आदळतो आणि इथे मात्र महत्वाचा फलंदाज बाद. आता जो या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला, क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट स्टंप वरती हिट केला, त्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. राकेश शहा साहेब आमचे या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत, तर त्यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे जमा झालेलं आहे. त्या फिल्डरचं नाव देखील आम्हाला सांगा. अंकित, मादीचा बॉलर आपण बघितला, अंकित नाही, तोच ओके, त्यांनीच या ठिकाणी डायरेक्ट हिट केलाय. तर इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाजूला क्षेत्ररक्षक चेंडूची अडवणूक करतोय, पण एकच धाव सिंगल प्राप्त झाले. सुरेख फिल्डिंग, अप्रतिम सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अंकित बेकावडेला हे बक्षीस आपण बघितलं राकेशजी शहा साहेबांकडून या ठिकाणी. आणि धावसंख्या झालेली आहे 34. 3 बाद 34. पुढचा चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेट. वाह, चांगला फटका, भेटणार नाही. चेंडू येतोय सरळ या ठिकाणी डीजे वरती येऊन आदळतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. आपण बघतोय की किती 38 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होईल. अविनाशजी मोरे यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अविनाश भाई मोरे, कमलेश भाई वरसाईचे कमलेश भाई
पंकज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. पंकज दादांना विनंती आहे, वर्षाचे पंकज दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. संदीप घायाळ आणि गौरव चल, काशीनाथ गायकवाड, अभिषेक मुख्य कॅमेरामन या ठिकाणी आपण बघतोय आणि अभिषेक कामत मुख्य कॅमेरा आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून बदलापूरवरून आलेली ही टीम आपल्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे. 10 क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून सर 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी थेट प्रक्षेपण बघतोय. धन्यवाद, त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. आणि शेवटचे 2 षटक आपण बघतोय, शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 3 षटक झाले, 38 धावा असतील तर गोलंदाज झालाय रुपेश कदम. नितेश स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला उत्तम. या वेळेला फटका खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चेंडूकडे बघत राहिला आणि मात्र चेंडू बाउन्स होऊन जातोय सरळ सीमारेषा पार. हा दणदणीत खणखणीत चौकार डीजे. तर द्यायचंय संख्येमध्ये भर पडलेली आहे आणि चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामुळे नक्कीच जर आपण विचार केला तर असे फटके आले तर चांगली धावसंख्या, चांगलं मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहू शकतं. ही फर्स्ट इनिंग आहे. या पहिल्या इनिंगमध्ये भोराई 11 संघ या ठिकाणी धावा गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना आव्हान द्यायचं आहे श्री वैजनाथ 11 संघासमोर. निधवलीचे सरपंच पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. भगवान पवार यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. निधवलीचे सरपंच सन्माननीय भगवानजी पवार यांना विनंती आहे. आमच्या जावळी ग्रामस्थांच्या आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती केली जाते की आपण या ठिकाणी स्टेजवरती या. सहर्ष स्वागत. तर 1-1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. यावेळेला मोठा फटका, बिग हिट, चांगला फटका सरळ मिड विकेटच्या डोक्यावर मारलाय. हा जातोय सरळ सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. हॅलो, धन्यवाद. 49 49 धावा फलकावरती या ठिकाणी आपण बघतोय. उत्तम सोरगे 2 चेंडूंमध्ये 10 धावा या ठिकाणी उत्तम सोरगेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि नितेश मात्र चांगली दमदार खेळी त्याची सुद्धा आहे. मगाशी त्याच्या धावा हे जास्त धावा आहेत. आता मात्र या ठिकाणी हा चेंडू यस पंच मला या ठिकाणी इशारा देतील. वाईड बॉलच्या स्वरूपात एक धाव आणखी एक जोडली जाईल आणि 50 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भोराई 11 संघाची या 50 धावा. पशुवैद्यकीय डॉक्टर गागोद्याचे गाडेकर सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय गाडेकर साहेबांना विनंती असेल की स्टेजवरती यायचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा टच अँड पुश केला गेला. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावा 51 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र या ठिकाणी चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
अशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. धावा रोखायच्या देखील आहेत. श्री वैजनाथ 11 टीम कट लागलेली आहे बॅटची थर्ड मॅनच्या बाजूला. डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील 2. यस, 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 अंकावरती. 53 लॉस ऑफ 3 विकेट्स. 53 धावा झालेल्या आहेत आणि आता निर्णायक बरोबर आहे. षटक संपलं गेलंय. नितेश खेळतोय 25 धावांवरती. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं. आणि उत्तम सोरगेला जेव्हा आपण बघितलं 1 चौकार 3 चेंडूंमध्ये 11 धावांवरती. उत्तम सोरगेला आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी असणार आहे. डेथ ओव्हर असेल. 20 धावांची भागीदारी. चौथ्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी या ठिकाणी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. तर मैदानाकडे पुन्हा एकदा डेथ ओव्हरकडे आपण जाणार आहोत. लास्ट ओव्हर शेवटचं निर्णायक षटक या ठिकाणी असणार आहे. मगाची आपण बघितला की डायरेक्ट हिट केला गेला होता चेंडू स्टंपवरती. आमचे राकेशजी शहा यांच्याकडे 200 रुपयाचं मगाशी पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. यावेळेला फटका खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू स्टॉप केला गेला, अडवला गेला आणि मात्र एकच धाव सिंगल प्राप्त झालेली आहे. उत्तम सोरगेला मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढणार आणि भुराई 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 54 54 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. हलकासा कट लागलाय. पुढे येऊन खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता. जोरदार अपील केलं गेलं पण मात्र नाही आणि 1 धाव मात्र या ठिकाणी रोखू शकत नाहीयेत. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडणार. धावसंख्या 55 हे निर्णायक षटक आहे. धावा हळूहळू वाढतायत. खरं तर सुरुवातीला धावा चांगल्या होतात पण पहिल्या फळीतले बॅट्समन जर 1-2 विकेट गेल्या की नंतर मात्र तशा धावा होताना पाहायला मिळत नाहीयेत. पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय. या ओव्हरमध्ये सुद्धा धावा घ्यायला पाहिजेत. हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पण नाही. तू घेणार का मी घेणार याच्यामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी पडला खाली ग्राउंड वरती. इथे मात्र पोहोचलाय. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 57 धावा धावफलकावरती. इकडे रवींद्र फाटक मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याच विभागामधील आहेत. जरी कामानिमित्त बाहेर असले तरी आपल्या विभागाची शान आहेत. यावेळेला मात्र ही विकेट जातीये. खराब फटका, मिस टायमिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि उत्तम सोरगेला मात्र या ठिकाणी आउट करण्यामध्ये यश संपादन झालंय. ही विकेट जाईल. आता निर्णायक चेंडू या ठिकाणी आपण जर बघितले तर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू खेळण्यासाठी जावं लागेल एखादा नवीन बॅट्समनला. उत्तम सोरगे बॅक टू द पॅव्हिलियन होईल. तर ही एक विकेट, चौथी विकेट या ठिकाणी तंबूच्या आसराला येते. डीजे मास्टर अतिशय उत्कृष्ट माईक सिस्टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डीजे सिस्टीम आहे आणि स्टेज सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने. कापड सुद्धा आपण बघतोय नवीन कापड लावलाय या पंचक्रोशी प्रीमियर लीगला. त्यांचं देखील मनापासून स्वागत. पुढचा चेंडू आता मात्र खेळायचा होता, फटका घ्यायचा होता पण पंच सांगतात हा वाईड बॉल. अजून एका चेंडूची वाढ होणार आणि धावसंख्येमध्ये सुद्धा भर पडणार. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या अंकावरती. 58. पुढील होणारा सामना दोन्ही संघाच्या कॅप्टन इकडे येऊन थांबायचा आहे. काळेश्री प्रसन्न या टीमचे कॅप्टन आणि श्रीराम वरसे टीमचे कॅप्टन इकडे येऊन थांबायचं आणि या वेळेला मोठा फटका घेतला आणि धावसंख्येला आणखी भर घातली गेली. हा षटकार आलाय. रवींद्र फाटक आकाशाकडे या ठिकाणी हात उंच करतायत, सांगतायत हा मोठा फटका आहे. बिग 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 षटकार. हॅलो 64 64 धावा बघा शेवटला सुद्धा आला पण मात्र काम मात्र या ठिकाणी दमदार काम केलंय. तो म्हणजे प्रियश वाघमार याच्या बॅटीतून निघालेला हा दमदार षटकार. संघाला यश द्यायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भर घालायची अजूनही धावांमध्ये. क्या बात.
पण मात्र इथे झेल होणार का बघायचं की धावा काढल्या जाणार. एक धाव झाली, सुटला, चेंडू हातात आला होता, सुटला. 2 धावा झाल्यात आणि मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण. षटक संपलं. यस, आपण बघतोय पहिल्या इनिंगची झाली समाप्ती. 5 षटक झालेले आहेत पूर्ण आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 66 आणि 67 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय. 66 धावा झालेल्या आहेत. 66 आणि 67 टू विन. 5 षटक आणि 67 धावा या ठिकाणी असणार आहेत. श्री वैजनाथ 11 संघासमोर हे आव्हान या ठिकाणी असणार आहे. भोराई 11 संघानं चांगली धावसंख्या उभारलेली पाहायला मिळते. धन्यवाद त्यांना या ठिकाणी देईन. तर टॉस साठी यायचंय. टॉस कडे आपण या ठिकाणी वळूया. टॉस साठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्या अर्थातच चला तर टॉस कडे आपण जाऊया. इथे मी आमंत्रित करतोय टॉस साठी यायचंय. काळेश्री प्रसन्न टीमचे कॅप्टन आणि श्रीराम वरसई टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या, लवकर यायचंय. हॅलो, टॉस बॉक्स वरती या प्लीज. बघा, लाईनअप करूनच आपण ग्राउंड मध्ये इन करायचं आणि एक्झिट सुद्धा लाईनअप करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तर अतिशय शिस्तबद्ध या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषकाचं आयोजन केलंय. वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 आयोजक जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. तर श्रीराम वरसई संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर काळेश्री प्रसन्न टीमचे कॅप्टन. चला लवकर टॉस बॉक्स वरती यायचंय. काळेश्री प्रसन्न टीमचे कॅप्टन. तर जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. सुंदर असं स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषकाचं या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वांच्या भेटीला आलेली स्पर्धा या पंचक्रोशीला एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ जावळी आणि जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तमाम या विभागातील सर्व खेळाडू या ठिकाणी एकजूट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे की कामानिमित्त बाहेर असतात ती मंडळी सुद्धा आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर काळेश्री प्रसन्न टीमचे कॅप्टन या ठिकाणी माझ्यासोबत हरेश दिवेकर माझ्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुयोग वारके हे श्रीराम वरसई संघाचे कॅप्टन आहेत. तर टॉस साठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. टॉस साठी यायचं आहे आमचे मंदार पाटील, एक प्रसिद्ध उद्योजक आणि चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांची या ठिकाणी या पेण तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे. आमचे सन्माननीय मंदारजी पाटील. तर मंदार पाटील साहेबांनी मी विनंती करणार आहे, एका बाजूला असेल हेड, एका बाजूला असेल टेल. तर कोण मागतोय? ठीक आहे, हरेश दिवेकर हेड मागितलेला आहे. काय होते बघूया आपण. आणि मात्र हेड आला. यस, काळेश्री प्रसन्न संघानं याकडे नाणेफेक जिंकलंय. काय निर्णय असेल? 5 षटकांचा सामना आहे आणि अतिशय चांगला ग्राउंड आहे. काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण तुम्ही घेतलेलं आहात. क्षेत्ररक्षण घेण्याचं नेमकं कारण काय असेल तुमच्या टीम कडून? काय कारण आहे? आमच्यात बॅटिंग चांगले आहे आणि बॉलिंग पण चांगली आहे. त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग घेतलेलं आहे. आपल्या फिल्डिंग घेतले. फिल्डिंग तुम्ही घेतलात. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? मी कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करणार. कमीत कमी तरी अंदाज काय सांगाल? तरी 40-45 आतमध्ये 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा या ठिकाणी इरादा आहे आणि तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर प्रथम तुमच्या टीम बद्दल तुम्ही काय सांगाल? ठीक आहे, तर टीम बद्दल आपण काय सांगाल? टीम वर्क आहे. कोण महत्वाचे बॅट्समन असणार आहे सुरुवातीला? नाही, आम्ही या ठिकाणी ऑप्शन हा चॉईस प्लेअर घेण्याचा, त्यामुळे आम्हाला जे प्लेअर हवे होते ते आम्हाला भेटलेले आहेत. त्यामुळे एक चांगला प्रयत्न करू, 100% देण्याचा प्रयत्न करू आणि हा सामना आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तरी सुद्धा 5 षटकांमध्ये आपण बघतोय सकाळच्या येतात. पहिले सुरुवातीला धावा चांगल्या होतात, नंतर धावा होत नाहीत. पण आता जर हायस्ट स्कोर बघितला तर चांगला हायस्ट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे 66 धावा या ठिकाणी उभ्या केल्या या मॅच मध्ये बघतोय. तर तुम्ही कितीपर्यंत मजल मारू शकता? नाही, ग्राउंडचा अंदाज घेतला तर खूप स्कोर होतो इथे. त्यामुळे 2 मॅचचा अंदाज घेतला तर 50-55 रन सहजरित्या होतात. सुरुवातीला फलंदाज बाद झाले तरी होत आहे. त्यामुळे जेवढ्या पॉसिबल रन होतील तेवढा काढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर सुयोग वारके माझ्यासोबत या ठिकाणी जोडला गेला होता. आपण बघितला श्रीराम वरसई टीमचा हा कॅप्टन. श्रीराम वरसेच्या सगळ्या खेळाडूंनी पेव्हिलियनच्या मागे आहे. तर चला मॅच कडे या ठिकाणी वळणार आहोत. आपण बघतोय जिंकण्यासाठी धावा गोळा करायच्या आहेत त्या 67 रन 5 षटकांमध्ये या धावा या ठिकाणी गोळा करायच्या आहेत. तर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत मॅच कडे. सामन्याला होती सुरुवात.
हॅलो. इथे मात्र सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल. पहिलाच विकेट या ठिकाणी तंबूच्या आसनाला जाईल. तर या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू वाईट बॉल आहे. वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव जोडली जाणार आहे. सुभाष शिंदे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि कंजूसभरा गोलंदाज या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं गोलंदाज म्हणून आणि आजही या ठिकाणी आपण बघतोय की 50 वय वर्ष या ठिकाणी होत असताना देखील गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. 40+ तर आहेत. 40+ टीम मध्ये खेळताना पाहतात सुभाष शिंदे. पण या ठिकाणी लेंथ आणि लाईन सापडलेली नाही अद्याप. 2 चेंडू वाईड आलेले आहेत. 1 विकेट गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला त्याच्यामुळे नो डाऊट कंजूस गोलंदाजी होईल यात मात्र शंका नाही. राकेशजी शहा साहेबांनी या ठिकाणी मागाशी बेकावडे याच्यासाठी बक्षीस लावलं होतं. ते आपण बक्षीस घेण्यासाठी यायचंय जरा त्यांना जायचं आहे. ते आपल्याला बक्षीस देतील. अंकित बेकावडे याला विनंती आहे की आपण बक्षीस घेण्यासाठी यायचं आणि मी राकेशजी शहा साहेबांना विनंती करतो की हे बक्षीस आपण या ठिकाणी त्यांना द्यायचं आहे. ते देईल तुम्हाला. पुढचा चेंडू ढकलला गेला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण मात्र नाही. इथे मात्र या ठिकाणी 1 धाव पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या सतीश गायकर सर मला कळवतात 1 बाद 4 धावा. चांगली फिल्डिंग, खरोखरच सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फेकी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. आज या ठिकाणी स्वर्गीय रोहन परशुराम शिंदे आष्टे यांच्या स्मरणार्थ प्रशांत शिंदे आष्टे यांच्याकडून या ठिकाणी मदतीचा हात या स्पर्धेला आलेला आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सन्माननीय प्रशांत शिंदे यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. त्यांनी या स्पर्धेला भरभरून मदत केलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. तर मी भरत कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तर पुढचा चेंडू सुभाष शिंदे फिरकी गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा फसवलं गेलंय. बॅट्समन मात्र या ठिकाणी बॅटचा चेंडूवरती आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण मात्र पोहोचलाय. पण चेंडू बघा कसा होता. इथे मात्र या ठिकाणी फसवलं गेलं. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅट्समन मात्र पोहोचला आणि रवींद्र फाटक सर सांगतायत नॉट आउट आहेत. पण हा बॅट कट नाहीये, लेग वाईज असेल. काय हा चला फर्स्ट एड बॉक्स आपण द्यायचा आहे. बँडेज पट्टी आपण द्या. फर्स्ट एड बॉक्स पुरवा. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की काय जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय चेंडू टाकला गेला. तेवढ्या ताकदीने तो चेंडू अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. पण मात्र 1 धाव पूर्ण झालेली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावा झालेल्या आहेत 5. 3 धावा या बॅटच्या पट्ट्यातून आल्या. 2 वाईडच्या आहेत. 5 धावा. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट असेल. येस, इथे मात्र या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1च धाव प्राप्त झाली आहे. सुभाष शिंदेची गोलंदाजी मी म्हंटल जुनं ते सोनं. बघा कधी कधी कसं असतं की पहिल्यांदा लेंथ आणि लाईन सापडत नाही. 1-2 चेंडू वाईड जरी गेले असले तरी या ओव्हरमध्ये धावा दिल्यात त्या माफक 6 धावा आणि 1 विकेट घेतला गेला पहिल्या चेंडूवरती. फक्त 6 धावा खर्च केल्यात. ही गोलंदाजी आहे, आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला सुभाष शिंदे यांनी. 6 धावा दिल्यात. 1 विकेट घेतलेला आहे. 1 बाद 6. खेळपट्टीवरती या ठिकाणी मैदानावरती या दोनही फलंदाजांना आता खेळायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की अंकित बाद जरी झाला असला तरी अनिकेत मनवे आणि रुपेश कदम या ठिकाणी हे खेळपट्टीवरती क्रीजवरती आहेत. त्याला बोलव ना इकडे.
निदवलीचे माजी सरपंच भगवान पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आपण या निमित्तानं करूया आणि रोहिदास जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. भगवान पवार यांचं स्वागत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करूया. धन्यवाद, आपण आलात, आपलं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच वरसईचे आमचे पंकज दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत होईल. मी पुन्हा एकदा आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. जय भवानी मित्रमंडळ जावळी आयोजित स्वर्गीय दत्ता पाटील स्मृती चषक वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 यामध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. ग्रामपंचायत झालं. दुसरा षटक विशाल हातगे या ठिकाणी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला अनिकेत आहे. फर्स्ट एड बॉक्स दिलेला आहे. जर का असेल जास्त दुखापत असेल तर आपण लगेच जास्त लागला असेल तर बाहेर या. पुढे बघा. रुपेश कदम स्ट्राईकला आहे आणि अनिकेत मनवे मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकला आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. यश चौधरी मनापासून स्वागत. टपली दिली चेंडूला या ठिकाणी कव्हरच्या बाजूला पॉइंट कव्हरच्या बाजूला चेंडू ढकलला आणि नो मॅनलँड मध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. तर 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले डबल अंकी डबल फिगर मध्ये 10 धावफलकावरती. या ठिकाणी विशाल हा पुढचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. अपील केला जातोय पंचांकडे, पण मात्र पंच अपील फर्स्ट वॉर्निंग या ठिकाणी देत आहेत. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय या ठिकाणी आपण बघतोय. अनिकेत मनवे अपील करतोय. नक्कीच अपील सुद्धा करणं गरजेचं आहे, पण त्या अपीलमध्ये सुद्धा आपला विश्वास असणं गरजेचं असणार आहे. तर फर्स्ट वॉर्निंग या ठिकाणी देण्यात आली आहे. इथे मात्र या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि झेल होणार का, पण नाही, झेल सुटला आणि इथे मात्र तेलही गेलं आणि तूपही गेलंय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये खरं तर नाव घ्यावं लागेल आदराने त्यांचे शिवाजी पाटील आणि दत्तात्रय दरेकर अर्थात बाळा दरेकर यांचं सुद्धा मी या ठिकाणी नाव घेत, कारण स्पर्धा पंचक्रोशीची त्यांनी पहिली भरवली होती आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. बाळा दरेकर साहेबांकडून या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. लाईव्ह बघतायत मॅच दरम्यान. बघा क्षेत्ररक्षण फंबल आणि किती धावा, तर इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय 3 धावा आणि अजून एक काढली जाते. बघा धावा पळा आणि इथे मात्र चौक. बघा म्हणजे चेंडू अडवून सुद्धा फायदा नाही. एकाकडून सुटला, दुसऱ्याने पकडला, तिसऱ्याकडे टाकला, चौथ्याने पकडला नाही. 4 धावा मात्र या ठिकाणी पळून काढल्यात. बघा दोन्ही फलंदाज बघा थकले. अनिकेत मनवे एका बाजूला थकला आणि तिकडे सुद्धा आपण बघतोय रुपेश सुद्धा दमलाय. 18 धावा, धावसंख्या 18, धावसंख्या 18 झालेली आहे. गोलंदाज काय करणार, अशा पद्धतीने जर फिल्डिंग झाली तर मात्र बिल मात्र या ठिकाणी गोलंदाजावरती फाडलं जातं. फिल्डर हा
आत्मा असतो खरं तर या ठिकाणी गोलंदाजचा. त्यांनी जर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, कॅच पकडली तर मात्र गोलंदाजाला बेनिफिट मिळत असतो. इथे मात्र बघा चांगला चेंडू, इथे पुन्हा एकदा चेंडू पकडल्यानंतर थ्रो झाला पाहिजे तर रनआउटची विकेट मिळेल, पण मात्र पुन्हा एकदा चेंडू स्टॉप केला गेला. एक धाव सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगल धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1-19 या अंकावरती. पुढचा चेंडू, हा चेंडू या ठिकाणी उचली घेऊन जातोय. पुन्हा एकदा पंच सांगतात काय नो बॉल आहे. येस, पंचांनी नो घोषित केलाय, त्याच्यामुळे पंचांचा निर्णय वॉर्निंग दिली होती, त्याच्यामुळे मात्र पंच आमचे आदेश पाटील पंच नो घोषित करतात. बरोबर आहे, नो बॉल. एक एक्स्ट्रा धावेनं या ठिकाणी भर पडणार आहे आणि क्रिकेटच्या नियमानुसार नो चेंडू मागे एक धाव तर मिळतेच, पण फ्री हिट सुद्धा मिळतो. एक संधी असते, कॅच पकडली तर आउट नाही, एक संधी असते या ठिकाणी आपण बघत असतो. ती संधी फक्त रनआउटची विकेट असते. क्लीन बोल्ड झाला तरी नाही, तर ही संधीचं सोनं करणार का बघायचं आहे. इथे मात्र नाही, हा शॉट फक्त इथे थर्डमॅनच्या बाजूला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार तोपर्यंत एक धाव काढली. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद, आउट. एकच धाव घेतली, दुसरी धाव घेताना फलंदाज रनआउट. डीजे हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 21 या अंकावर. देखिए बहुत बड़ा टारगेट यहाँ पर रखा है. 66 रन यहाँ पर बना चुके और 67 का टारगेट यहाँ पर रखा है. देखिए कर पाएंगे कि देखना जरूरी है सभी मैदान के ऊपर. वो देखिए ऐसा मैदान सजाया यहाँ पर, इस मैदान की तारीफ करूं उतनी कम है. बहुत अच्छा फलंदाजी और गेंदबाजी यहाँ पर हो रही है. पहली मैच यहाँ पर हो चुकी, देखिए उसके फलंदाजी और गेंदबाजी बहुत अच्छी हुई. उसी टाइप ये अभी हो गई मैच चालू और टारगेट रखा है 67 का. दो ओवर के बाद यहां पर 31 रन यहां पर बन चुका है इस मैदान के ऊपर. अभी ओहो, ये उड़ा दिया उड़ा दिया उड़ा दिया. ये जाएगा 6 रनों के लिए. देखिए मैं कहता हूं अभी सीजन आया है हल्दी का, नचते नचते दे दिया धक्का. ये आ गया सुंदर लेफ्ट जॉ रुपेश के बल्ले से बेहतरीन 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 छक्का. 6 रनों से फिर से स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बढ़ा. स्कोर हुआ 27 रन. ओहो, ये भी हवाई सफर दिया है, लेकिन खिलाड़ी मौजूद. कैच टू मैच रहती है, लेकिन कैच यहाँ पर छूटी, दुर्घटना घटी. देखिए बड़ा बल्लेबाज की कैच छूटी. अगर इसकी कैच लेते तो बड़ी मछली जाल में फंसती, लेकिन कुछ तो गड़बड़ हुई इस खिलाड़ी से. बेहतरीन. देखो गेंदबाज का नाम पूरे स्पेन पूर्व विभाग में फेमस है सुभाष जी का. ओहो हो, देखो कैसी गेंद डाली. बड़ा फटका यहाँ पर आना चाहिए था, लेकिन नहीं आ पाया, क्योंकि सुभाष शिंदे का गेंदबाज गेंद अच्छी है. अभी स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर. स्कोर कार्ड हमें प्यार से बता रहा है, स्कोर जा पहुंचा 29 रन पर. ओहो, जिसकी
देखिए ये जाएगा बाळगंगा के नदीप आटा पाटा नाटा 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 करत हा गेला छक्का सहारणासाठी पुन्हा एकदा रुपेश कदम ऑन द फायर. देखिए छक्के पे छक्के इक्के दुक्के नहीं तो छक्के यहाँ पर लग रहे सुभाष शिंदे को. कार्ड के ऊपर स्कोर बन चुका है. अभी स्कोर हुआ है 41 रन यहाँ पर बन चुका है और राकेश शाह की तरफ से इनाम जरूर यहाँ पर 300 रुपए का लगा इस रुपेश को. देखिए कैसी गेंद डाली, पहली एक तेरी एक मेरे ऐसे सुभाष भाई की गेंद और कहा तो खेलने की कोशिश कर रहा था रुपेश और एक इनाम यहाँ पर लगा है वही राकेश शाह की तरफ से 200 रुपए का इनाम. और कृष्णा धरवे की तरफ से सुधा इनाम यहाँ पर आ चुका है. इनाम 150 रुपया का इनाम यहाँ पर आ चुका है. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना है 42 रन्स. अभी टारगेट ज्यादा नहीं रहा. देखिए टारगेट बहुत अच्छा था लेकिन फाइट भी यहाँ पर हो रही है. स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना है 42 रन्स. अभी जीतने के लिए स्कोर चाहिए 25 रन की जरूरत. अभी बेचे 12 गेंद और जीतने की 25 रन की जरूरत. ज्यादा अच्छा आयोजन नियोजन यहाँ पर जय भवानी क्रिकेट की तरफ से यहाँ पर हो चुका है. देखिए फर्स्ट टाइम ऐसा नियोजन मुझे देखने के लिए मिल रहा है इस जवली तरफ से. देखिए रोड पर यहाँ पर बहुत भीड़ हो चुकी है लेकिन अपने वो गाड़ी है वो बाहर निकाले. बस यहाँ पर आ रही है. अविनाश पाटील यांना मी विनंती करतो व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. सानबन्न व्हायचं आहे. मात्र बोलूया मैदानाकडे. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे. आता गेंद बची है 12 और जीतने के लिए 25 रन की जरूरत यहां पर है. अभी देखो कैसी फटकेबाजी कर रहा था रुपेश. अभी ऐसे ही फटके लगाना है, चौके छक्के लगाना है इस मैदान के ऊपर. ओहो उड़ा तो दिया हवाई सफर चाहता था लेकिन ये गई बड़ी जाल के मछली जाल में फंसी. रुपेश कदम का तो बैक टू पैवलन यहां पर जाता हुआ दिख रहा है. बेहतरीन गेंदबाजी. इस गेंदबाज का नाम सर हमें बताइए. प्रियेश आपले जावली गावचे बलिराम आमरे यांना मी विनंती करतो तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे. बलिराम आमरे यही व्यासपीठावरती यायची कृपा करावी. पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे. देखिए कैसी रंगत आई है इस मैदान के ऊपर. ओहो कैसी गेंद डाली. देखो पहली गेंद पर यहां पर विकेट और दूसरी गेंद यहां पर जाती हुई डॉट गेंद.
देखिए ये डॉट गेंद यहाँ पर आ चुकी है। अभी देखिए ऐसी, ओहो बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पर प्रियेश की तरफ से दिखाई दे रही है। प्रियेश कहा तो यश इस मैदान के ऊपर ला रहा है अपनी टीम के लिए। बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर कहनी पड़ेगी इस प्रियेश की। देखो बड़ा बचली यहाँ पर जाल में फंसी थी रुपेश कदम जी, उसको बैक टू पैरेलल भेज दिया, लेकिन उनकी जगह लेने आया है तो बल्लेबाज राकेश और खेल रहे अंकित। ओहो बड़ी शॉट लेना चाहते थे, लेकिन गेंदबाज की गेंद लगे 440 होल्ट छूने के तरह ऐसी गेंदबाजी करता हुआ ये प्रियेश यहाँ पर यश ला रहा है इस टीम के लिए। देखिए राकेश की अभी परीक्षा है इस मैदान के ऊपर, क्या करेगा ये देखना जरूरी है। अगली गेंद, ओहो देखिए देखिए जिस गेंदबाज की मैं तारीफ कर रहा हूं वो गेंदबाज इस मैदान के ऊपर छा रहा है, अपना यश वर्चस्व इस मैदान के ऊपर दिखा रहा है। देखिए कैसी गेंदबाजी, 400 होल्टेज की ये गेंदबाजी है। ओहो हल्का सा यहाँ पर केट किया, सिंगल यहाँ पर आ गई है। एक के दुक्के से रन स्कोर जा पहुंचा, स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना है 45 रन्स। देखो कैसी कंजूस गेंदबाजी यहाँ पर प्रियेश ने करी है। बहुत अच्छा गेंदबाज प्रियेश अपना यश मैदान के ऊपर दिखा रहा है। अभी देखो स्कोर कार्ड के ऊपर 45 रन्स बने हैं, टारगेट है 67 का। अभी 6 गेंदें यहाँ पर बची है, 6 गेंदों में स्कोर चाहिए, 22 रन की जरूरत। क्या कर पाएंगे ये भी देखना जरूरी है। अभी हिट पे हिट मांगते बालगंगा नदी के तरफ, वो छक्के चौके आएंगे तो अभी ये टारगेट आगे जाएगा, पूरा कर पाओगे ये भी देखना सर जरूरी है। बहुत दर्शक यहाँ पर आ चुके हैं इस मैच देखने के लिए, सबको मेरे तरफ से शुभकामना है ये मैच और सबको खिलाड़ियों को। अच्छा नियोजन आयोजन यहाँ पर जावली टीम ने यहाँ पर किया है, बेहतरीन सजावट यहाँ पर हो चुकी है अपने इस मैदान के ऊपर। चलो स्पीड अप लेना है, बहुत आगे मैच होने वाले हैं। ये रमाकांत की गेंद, ओहो यहाँ पर क्या जोनी मांगती थी, लेकिन देखो ये मिक्स फील्ड में यहाँ पर मिस थ्रो यहाँ पर कहेंगे, लेकिन एक दो करके ये खाली मिक्स फील्ड कर रहे हैं इस बल्लेबाज अब फलन खिलाड़ी। रमाकांत गेंदबाज है, इस पेनपुर विभाग निफाड़ टीम से गेंदबाजी करता हुआ ये खिलाड़ी गेंदबाजी अच्छी कर रहा है इस मैदान के ऊपर। पहली गेंद थी लेकिन थ्रो के इसलिए रन ज्यादा आ चुका। तेरा चलते हैं फिर से ग्राउंड पर, चौके छक्के यहाँ पर मांगते, एक के दुक्के से कुछ नहीं होने वाला।
हो देखिए गेंद गिरी कहा और गई सीधा विकेट कीपर के हाथ में। हाँ, ये बल्लेबाज देखता ही रह गया, बल्ला ये गेंद कहाँ पड़ी और गई कहाँ। अच्छी गेंदबाजी रमाकांत यहाँ पर दिखा रहा है। देखिए बल्ला तो आसमान में ला जा रहा था, लेकिन डिक्लेयर यहां पर जाएगी, 2 रन जरूर मिलेंगे। अभी स्कोर हो चुका 50 रन यहां पर हो चुके हैं। अभी गेंदें बची है 3 और जीतने के लिए 17 रन की जरूरत। ओहो, इस फटकी की कमी थी, वो जा रहा है आसमान में, ये जाएगा बॉल गंगा वीट भट्टी के तरफ, छक्का। और 11 रन की जरूरत। 2 ही फटके की जरूरत थी, एक फटका यहां पर आएगा, हवाई सफर तो दिया एक, लेकिन खिलाड़ी मौजूद, ये आएगी बड़ी मछली फिर से जाल में फंसी, ये आएगी कैच टू मैच इस मैदान के ऊपर अभी रहेगी। देखिए अभी बल्ला बचा है, गेंद बची है 1 और जीतने के लिए 11 रन की जरूरत। क्या कर पाए, अभी तो कुछ हो नहीं सकता, जब होना चाहिए था वही तब होना मांगता था। अभी गेंद बची है 1 और 11 रन की जरूरत। ते आहे या मैदानावरती आता मात्र फलंदाज येतोय अमर विकोट। ओहो, बेहतरीन गेंदबाज, इस गेंदबाज को डालिया तो मांगती है। देखो कैसी मैच यहां पर निकाली इस गेंदबाजी के ऊपर, बेहतरीन गोलंदाजी गेंदबाजी।